तर रामराम मंडळी, सकाळचे वाजले 10 आणि आपला दिवस झाला स्टार्ट. मंदिरावर तर आपल्याला जायचंच आहे, पण त्याच्या आधी आपल्याला पहिला स्टॉप लागतो तो कट्टा गँग. ही बसली कट्टा गँग. इकडे आलो, तिघांकडे मोबाईल आहे, नांट्याकडे काही मोबाईल नाही. सगळ्यात खुश एकच माणूस आहे, तो म्हणजे टोनू दादा. एक नाही दोन दोन मोबाईल आहेत भाऊ. हां, विषय सोप्पा नाही सध्या. मग काय, भाऊच्या थोडं रावणं गेला, म्हटलं भाऊ गाडी आण. आमच्याकडे तर गाडी नव्हती. मोन्याला आणि त्याला घेऊन निघालो मग लक्ष्मीनारायण मंदिरकडे. इकडे आल्यानंतर बघतो तर शुभम तिथंच सरकारी दवाखान्यामध्ये कामाला लागलाय. विषय सोप्पा नाही बरं भाऊचा. सध्या पूर्ण सरकारी दवाखाना त्याच्या अंडरच आहे असं समजून घेतलं तरी चालेल. टोण्याचं असं म्हणणं आहे की तो सोडून दुसरा कोणी व्हिडिओमध्ये यायलाच नको पाहिजे. आता शुभ्याला घेत होतो ना, लगेच आला तो मध्ये. आता येतो तो मेन मुद्दा, म्हणजे मंदिराची अवस्था खूप अशी दुर्दशा झालेली आहे. आजूबाजूला खूप घाण झालेली आहे. राम मंदिर सर्वांनाच जायचं आहे, मथुरा काशी सर्वांनाच जायचं आहे, पण कधीतरी आपल्या आजूबाजूला परिसरातील असणाऱ्या मंदिरांकडे पण बघितलं पाहिजे ना. असो, यावेळेस पण नेहमीप्रमाणे आम्हीच करू. मग एक दिवस ठरवला आणि दर्शन घेऊन घराकडे आलो. इकडे येऊन बघतो त्या गल्लीमध्ये जत्रा जमलेली होती, कारण उंट आलेले होते. मग काय लहान पोरांची मज्जाच मज्जा. 20 रुपयामध्ये पर पर्सन आणि खुशी तर अशा वेळेस सगळ्यात पुढे राहते. खुशी समर्थ आणि दुसरा समर्थ, 3 जण बसले आणि निघाले डामाडोल करत करत. वहिनींची पण बसायची इच्छा होती, पण नंतर काय विचारायला काय माहिती, त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. मग काय, खुशी आणि दोन्ही समर्थ निघाले ना उंटावर बसून डायरेक्ट राजस्थान. लहानपणी उंटावर कोण कोण बसलंय कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. मी तर बसलोय भाऊ, तुमचं काही माहिती नाही. आणि एक उंटन त्याच्या मागे एवढी आडवाय. आमच्याकडे आडवाय म्हणतात, तुमच्याकडे पब्लिकला काय म्हणतात ते पण सांगायचं. तब्येत बरी नसल्यामुळे झोपून घेतलं. संध्याकाळी जिमकडे गेलो, मित्रांसोबत थोडं बसलो, गप्पा वगैरे केला ना आपला दिवस या ठिकाणी संपवला. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. व्लॉग नक्की बघा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका.